नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आरोहीला रमा आणण्यासाठी गेलेली असते आणि ती बोलते, आई लवकर घरी चल, बाबाला खूप लागलेलं आहे. तेव्हा रमा विचार करते, मी ठरवलेलं आहे, मी पुन्हा त्या घरामध्ये जाणार नाही. परंतु तिचा आरोहीच्या समोर नाईलाज होतो आणि त्या आरोहीसोबत अक्षयला भेटण्यासाठी घरी येते. ती अक्षयला आवाज देते, बाबा बघ, मी तुझ्यासाठी कोणाला घेऊन आली आहे. रमा त्या ठिकाणी आलेली असते, त्यामुळे अक्षय अतिशय आनंदित होतो आणि तो तिला भेटण्यासाठी बाहेर जाऊ लागतो. तेव्हा शशांक त्याला अडवतो आणि बोलतो, तू कुठे निघाला आहेस? आणि अक्षय हा सांगतो, मी रमाला भेटायला निघालो. हे रमा आली आहे ना? तेव्हा शशांकला अडवतो आणि बोलतो, तू असं जाणार नाहीस, मी तुला प्रॉपर बँडेज करतो. आणि तो श्वासची बाटली घेऊन त्याला बँडेज करून लागतो. तेव्हा अक्षय हा त्याच्यावर रागवतो आणि बोलतो, हे असे श्वास लावून तुम्ही माझ्या दुःख वेदना तिला दाखवणार आहात का? तेव्हा शशिकांत हा त्याला शांत बसायला सांगतो आणि बोलतो, तू आता काही बोलू नकोस, तू एक वेळेस तुझं प्रेम गमावलेलं आहेस, आता मी जसं सांगतो तसं वाग. आणि तेव्हा अक्षय देखील नाईलाजाने होतो आणि शशिकांतला हाताला प्रॉपर बँडेज लावतो. आणि त्याच वेळेस रमा ही घाबरलेल्या अवस्थेमध्ये शेकडे त्याने अक्षयला विचारते, अक्षय हे काय झाले तुम्हाला? कोणी मारले? तेव्हा अक्षय बोलतो, ते गुंड कोण होते? त्यांना कोणी पाठवले? मला का मारले? याबद्दल मला काहीच माहीत नाही. आणि तेव्हा अक्षयची ही अवस्था बघून रमा देखील अतिशय दुःखी झालेली असते. तर अक्षय आणि रमा या दोघांमधील प्रेम पाहून शशिकांत मात्र अतिशय आनंदी झालेला असतो आणि हा सर्व प्रकार पडद्यामागे उभा राहून पाहत असतो. आता येणाऱ्या पुढील भागामध्ये शशिकांत, अक्षय आणि रमा कशा प्रकारे कायमस्वरूपी एकत्र आणणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मुरंबा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.